व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे सातत्याने पाहिलं जातं आणि त्यांचं चांगलं कार्य आपल्या समाजासाठी राहिलं जातं. ते आदरणीय सुनीलदत्त तोटवाड या स्पर्धेतून खरं तर रजा घेत असताना आपल्याला पाहायला मिळतील. जे चेरोबा क्रिकेट संघ बाजीपूर त्रिडी आयोजित ग्रामस्थ मंडल चषक 2024 भव्य दिव्य पर्व या स्पर्धेतील खरं तर पहिलं वर्ष आपल्याला पाहायला मिळतंय. मॅच मैदानाकडे जाऊया. मॅचकडे निश्चित सामना मैदानावरती रंगला जाईल. एका साईडला दहिसर ब संघ अनिल पारधीच्या नावाने हा संघ खरं तर ओळखला जातो आणि त्याच्या अगेन्स्ट केलं असताना चेरिवलिया विश्वनाथ या नावाला खरं तर कोण विसरणार. छान खरं तर आपण पाहायला गेलो 2017-18 मध्ये ज्यानं अक्षरशः धुमाकूल घातला होता. मात्र यावेळी कुठेतरी थोडंसं आउट ऑफ फॉर्म मध्ये पाहायला मिळते. मात्र या दोन संघांमध्ये ताकदवार युद्ध आपल्याला पाहायला मिळतील. घर बसल्या प्रेक्षक वर्ग युट्यूबच्या माध्यमातून खरं तर सामन्याची मजा घेत आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. पंचांच्या भूमिकेमध्ये निश्चित आपल्याला पाहायला मिळतील. एका साईडला संजय बांगारिया मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील मारुती अंबीर. हे दोन पंच आपल्याला निलेश पाटील मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पंचांचा ग्रीन सिग्नल गेम इज ऑन. पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाज वापरला जातोय. पहिल्या चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता. पंचांचा इशारा एस इट इज अ वाईट. पहिला चेंडू अभ्यंतर फेकला जातोय. अभ्यंतर एका धावेनं खरं तर संघाचा श्रीगणेश होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज नितेश पारधी आणि सागर पारधी हे दोन फलंदाज खेळपट्टीवरती. गोलंदाज पहिलं षटक घालण्यासाठी गोलंदाजची मार्कवरती दीपक कातकरिया वेगाचा बादशाह म्हणजे गोलंदाजाकडे पाहिलं जातं. यॉर्कर लाईन मिस फिल्डिंग पाहायला मिळाली विकेट किपरच्या माध्यमातून. चेंडू लॉंग स्टॉप मध्ये रिझन मिळतील या चेंडूवरती. नशिबाशी साथ लागली जाते. दहिसर ब संघाला मिळतील 4 धावा. क्या बात आहे. अगदी चांगली सुरुवात पाहायला मिळते. चौकारासह इथे आपण आगाज होताना पाहतोय. चांगली सुरुवात आपण म्हणूयात फलंदाजी करणाऱ्या दहिसर संघाची. तर 4 धावेनं टीमची धावसंख्या आपण पाहायला गेलो ना तर संघ जाऊन पोहोचलाय 5 आकड्यावरती. पुढे एकदा गोलंदाज दीपक कातकरिया चांगला चेंडू पाहायला मिळतोय. बॅटचा चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाही. या कमालीचे गोलंदाजी आकाश या गोलंदाजाने खरं तर पाहायला गेल्या तर नुकताच झाला रायगड प्रीमियर लीग या गोलंदाजाने अक्षरशः गाजवली होती. तोच गोलंदाज आपण पाहतोय. नक्कीच नामांकित खेळाडू आहे. इथे आम्ही गणेश वाघे साहेबांना विनंती करतो की आपण आमच्या गणेश वाघ साहेबांना आपण आमच्या मंचावरती यायचं. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही स्वागत करीत आहोत. गणेश वाघ साहेबांना विनंती आहे या मंचावरती आपलं स्वागत असेल. क्या बाद आहे. LBWचा शिकार झालाय. लॅग बिफोरच्या अपिलीमध्ये अडकला जातोय आणि हा धक्का बसेल पहिला गडी तंबूच्या आश्रयाला. थँक्यू डीजे. इथे पहिला गडी गार होत असताना दहिसर बस संघाचा आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज नितेश पारधी तंबूच्या आश्रयाला ज्याने संघाचं अकाउंट खरेदीदार चौकारानं ओपन केलं होतं. नौका फलंदाज दिना नंबर 3 वरती संघाचा सरसेनापती अर्थातच कॅप्टन कुल अनिल पारधी मैदानावरती दाखल होत असताना गोलंदाज दीपक कातकरीचा मागाशी उल्लेख केला होता ज्याला रायगड प्रीमियर लीग अक्षरशः गाजवली. तो गोलंदाज मार्कवरती वेगावरती स्वार वन चेंडू फेकत असताना डावकुऱ्यात असा गोलंदाज अनिलसाठी पहिल्या बॉलला हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न केला होता. पॉइंट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना शतरक्षक वेगाने चेंडूवरती जातोय. एक धाव सहजरित्या कंप्लीट केली जाते. एका धावेनं टीमची धावसंख्येत बदल धावसंख्येत जाऊन पोहोचेल धावफलकेवरती 6 आकड्यावरती. 6 रन ऑन अ बोर्ड लॉस ऑफ 1 विकेट. जिथे दहिसर ब संघ खेळत असताना आपण पाहतोय पूर्वार्धामध्ये त्यांच्या वाट्याला आली फलंदाजी आणि ती फलंदाजी त्यांनी स्वीकारली असताना आपण त्यांना इथे खेळताना पाहू शकतो. गोलंदाजी अगदी छान आहे. जिथे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना गोलंदाज तितक्याच चांगल्या ताकदीचा त्याच कॅलिबरचा पाहायला मिळतो. एक तुंबळ असं युद्ध दोन संघांच्या दरम्यान. हा चांगला चेंडू आहे. हलक्या हाताने अगदी बॉल खेळायचा प्रयत्न जरूर केला परंतु बॅट आणि बॉलमध्ये कुठल्या प्रकारचं तंतोतंत समीकरण जुळलं नाहीये आणि एक निर्धाव चेंडू अमोल आलेला आहे. चांगली गोलंदाजी खरं तर या गोलंदाजच्या माध्यमातून पाहतोय. कांबळे शेठ मुंबई मॅनेजर त्यांचं देखील इथे शुभ आगमन त्यांचंही मनपूर्वक स्वागत. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळते मंचाकडे येत असताना या स्पर्धेचे सर्व आदरणीय धनंजय शेठ पाटील. फटका भरपूर चांगला लॉंग ऑफ रिझनला झेल टिपला जातोय. आणखीन एक धक्का फलंदाज होईल बाद. या वेळी सागर पारधी बॅक टू द डगआउट.
क्या बाद आहे, याला म्हणतात मॅन्डेटरी पॉवर प्लेची गोलंदाजी. आज अक्षरशः फलंदाजांची पिसं उपटताना आपण गोलंदाजांना पाहिलं. आज वेगळ्याच लयमध्ये येतोय, अगदी वेगळ्याच काय बसा गोलंदाज आहे. आपण चर्चा केली होती या गोलंदाजाबद्दल की रायगड प्रीमियर लीग गाजवलेला खेळाडू आहे आणि आज अक्षरशः त्यानं ती प्रीमियर लीग गाजवली या चर्चेला उदाहरण का आलेलं आहे. त्याचं नक्कीच एक उत्तम उदाहरण या मैदानामध्ये दाखवून दिलेलं आहे. नक्कीच आकाश, कमालीची गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये दाखवून दिली या ठिकाणी. विकेट हॅट्रिक साठी तब्बल 300 रुपयाचं कॅश प्राइज असणाऱ्या रमेश भगत साहेबांकडनं गोलंदाज इनिंग नंबर 2 वर आपल्याला पाहायला मिळेल विश्वनाथ जाधव. हा संघाचा खरं तर ट्रम्प कार्ड आहे आकाश. या फलंदाजा खेळ मी अनेकदा पाहिलाय. जबरदस्त फलंदाज करत असतो, मात्र यावेळी गोलंदाजच्या भूमिकेमध्ये. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती आक्रमण, फटका बसलाय, चेंडू बराच वेळामध्ये लॉंग ऑन रिझर्व्ह शतरक्षक चुकी करतोय. एक साधा सोपा झेल होता, झेल सोडला आणि वन बॉल चेंडू उभार धरो मिळतील या चेंडूवरती 4. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में, जानकी बैठे हैं मेरे सीने में. 4 धावेने संघ जाऊन पोहोचतोय 10 या आकड्यावरती. दुहेरी अंकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या देखील चांगली अगदी बनवत असताना आपण त्यांना पाहतोय. टीमची धावसंख्या पुढे सरसावली जाईल, धावफलकाला आकार आणि टीम जाऊन पोहोचते एकूण 10 या धावांकावरती. 10 रन्स ऑन बोर्ड. विश्वनाथ जाधव यांची गोलंदाजी. दुसरं स्पेल या आपण इनिंग मधील अर्थातच पहिलं स्पेल विश्वनाथचं आणि दुसरं षटक टीम चिरवलीच्या माध्यमातून. चांगला फटका आहे, हलक्या हाताने खेळत ऑन साईडच्या दिशेमध्ये. या फटक्यांची गरज आहे, अगदी मी म्हणेन असे फटके खेळावे लागतील तरच तुमचा निभाव या स्पर्धेमध्ये लागेल, अन्यथा नाही. काहीतरी वेगळं पण करावं लागेल, काहीतरी वेगळ्या दृष्टीने खेळावं लागेल. अदरवाईज मग थोडंफार का होईना संघ बॅकफूटवरती जाईल याची चित्रे आपल्याला पाहायला मिळतात. आकाश, अनिलचा झेल देखील सोडलाय, मात्र अनिल आक्रमण रूप धारण करणार का हे देखील प्रश्नचिन्ह. आणखीन एक चुकी विकेट किपरच्या माध्यमातून पाहायला मिळाली. चेंडू लॉंग स्टॉप रिझन मध्ये, चेंडू फरार होईल सीमा पार, मिळतील या चेंडूवरती आणखीन 4. चार धावेनं संघाची धावसंख्या आपण पाहायला गेलो ना तर संघ जाऊन पोहोचलाय 15 या आकड्यावरती. 15 धाबा फलक्यावरती. एका साईडला अनिलला आपण पाहतोय, त्याला साथ देणार फलंदाज सुनील पारधी. या 2 फलंदाजाला आपण पाहायला मिळतोय. पुढे एकदा या वेळचा चेंडू ऑफ ट्रॅकर जर होता, उडवण्याचा प्रयत्न केला होता, बॅटचा चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाही. या इनिंग नंबर 4 वरती आलेला फलंदाज सुनील ऑन स्ट्राईक एंड वरती. तर नॉन स्ट्राईक एंड वरती त्याच्या बॅटमध्ये एक चौकार आकाश आपण पाहिलाय. एक चांगला फलंदाज या त्या फलंदाजी केली आम्ही नेहमी पाहतोय आणि चांगला फटका मारण्याचा प्रयत्न त्या फलंदाजाच्या माध्यमातून मात्र नेहमीच करत असतो. या वेळचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, कमालीचा झेल, आणखीन एक सफलता. फलंदाजी ते बाद होईल सुनील पारधी. बॅक टू द डगआउट. थँक्यू. मंचावरती आम्ही इथे इन्व्हाइट करतोय आमच्या अतिथीगण आदरणीय पद्माकरजी निरगुडा साहेब वाघेरे यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांना मी विनंती करतो की आपण आमच्या मंचावरती यायचं. त्यानंतर आमचे मुंबईचे कांबळे शेठ यांचं देखील आगमन झालेलं आहे. मॅनेजर आहेत अगदी आणि त्यांचं देखील आपण इथे आगमन पाहतोय. मान्यवरांचं नक्कीच आपण आज या स्पर्धेसाठी खूप आगमन होताना पाहतोय आणि हा खरं तर प्रेम आहे धनाजी दादांचा आणि त्यानंतर आमच्या आयोजन कमिटीचा, ऑर्गनायझर कमिटीचा, 3D ग्रुपचा, त्यांच्या प्रेमाखातर आज अनेक सारे मान्यवर वर्ग हे खरं तर प्रेम या स्पर्धेमध्ये आकाश आपल्याला पाहायला मिळतं. आज 4थी रात्र आपण पाहतोय आणि 4थ्या रात्रीमध्ये देखील पाहुण्यांची अल्लोड गर्दी या स्पर्धेला लाभली जाते. यामागचे कारण हे दमदार नेतृत्व वाजीपूर गावातील आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांच्या प्रेरणार्थाखाली खरं तर ही स्पर्धा आज खरं तर वाजीपूर गावाचं स्वप्न होतं. एखादी मोठी स्पर्धा आपल्या देखील गावामध्ये व्हावी आणि ते स्वप्न खरं तर आकाशात सत्यात उतरताना आपल्याला पाहायला मिळेल वाजीपूर 3Dच्या माध्यमातून. येस येस, अगदी खूप छान अशी स्पर्धा आहे जिथे आपण प्रेक्षक वर्गासाठी देखील लकी ड्रॉ पाहतो. एक
सायकल देऊन ज्यांच्या नावावरती अगदी चिठ्ठी निघेल त्यांना ती सायकल मिळणार आहे. आणि एक चौथी सायकल देखील आहे. ते पारितोषिक जे आहे ते काय अजून आमच्यापर्यंत पोहोचलेलं नाही आहे. नक्कीच गुपित आहे, सस्पेन्स आहे, तो सस्पेन्स आहे. आयोजन कमिटीच्या माध्यमातून आपण पाहतो एक छान अशी आपल्याला स्पर्धा पाहायला मिळते. स्पर्धेसाठी ऑर्गनायझर कमिटी जर आपण पाहिली ना, बुधाजी अंबीर साहेब आणि त्यानंतर त्यांच्यासोबत धनाजी पाटील साहेब, शिमग्या भगत साहेब आणि शिमग्या भांगारी साहेब, असं पिंटू वाघ साहेब आणि बालू कांबडी, यस, ही नावं आहेत. सगळी नावं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू ज्यांनी खूप मेहनत केलेल्या 3D ग्रुप आहे सगळा. आणि या 3D ग्रुपच्या माध्यमातून एक मिळून हा 3D आयोजन आहे, ज्या आयोजनाचं नक्कीच जितकं कौतुक करावं तेवढं कमी असणार आहे. आज पंचक्रोशीमध्ये या स्पर्धेची खरं तर खूप चर्चा होती, खास करून आमच्या ग्रामीणच्या पूलमध्ये. काल चिपले नाईट स्पर्धेमध्ये देखील या स्पर्धेची चर्चा झाली. काल आम्ही तिथे होतो आणि काल येऊ शकलो नाही, कॉज ऑफ सामना होता. अंतिम 10 मध्ये पोहोचलो, त्यानंतर अंतिम 10चा जो सामना होता तिथे परास्त झालो शेवटच्या मॅचमध्ये. काही हरकत नाही, जो काही लॉस होता तो कव्हर झाला. प्रेक्षकांसाठी एक सूचना आहे, खेळाडू नसले पाहिजेत, कुठल्याही संघाचे खेळाडू नसले पाहिजेत. प्रेक्षक वर्ग, इथे लकी ड्रॉ आहे, त्या लकी ड्रॉ मध्ये तुम्ही नाव टाकू शकता. चिठ्ठी पेन तुमच्याकडे असेल, तुम्ही तिथून चिठ्ठी बनवून आणि याच्यामध्ये टाकायचे. इवन एक नाव एकाच वेळेला इथे घेतलं जाईल, कारण की जी नावं घेतो ते आम्ही इथे नोट डाऊन देखील करतो. हां, आपलं नाव त्यासोबत आपल्या गावाचं नाव, इवन नंबर टाकला तरीही चालेल. आणि शेवटच्या दिवसामध्ये इथे उपस्थित राहणं तितकंच महत्त्वाचं आहे. 12 वाजता आपण कम्प्लिटली लकी ड्रॉ फोडणार आहोत आणि त्याच्यामधून एक लकी ड्रॉ आपण नक्कीच निवडणार आणि जो लकी ड्रॉ विजेता असेल त्याला मिळेल 3D ग्रुप करून गिफ्ट हॅम्पर, ज्याच्यामध्ये स्पोर्ट सायकल त्या खेळाडूचं स्वप्न साकार होईल. मैदानाकडे जाऊया. मैदानावरती काय घडलं जातं, एक यष्टीरक्षकाच्या भूमिकेमधून फंबलिंग फिल्डिंग पाहायला मिळाली आणि त्यामध्ये कमालीची बिटवीन द रनिंग दोन खेळाडूच्या माध्यमाने राहिली. आणि त्याच नंतर या दोन धावेनं टीमची धावसंख्या पण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचलाय 22 आकड्यावरती. लॉस ऑफ 3 विकेट, 3 फलंदाजाच्या मोबदल्यात कमालीची गोलंदाच्या माध्यमातून आपण पाहतोय. मात्र शतक क्षणामध्ये आकाश खरे तर फंबलिंग पाहायला मिळते आणि त्या कारणास्तव कदाचित इथून मात्र चांगली कामगिरी करावी लागेल चेरिवली टीमला. कारण केलं असताना आपण पाहतोय दहीसर ब संघ एक नामवंत संघ आहे यंदाच्या हंगामामध्ये. खरं तर हा संघ देखील आकाश भन्नाट फॉर्म मध्ये आपण पाहतोय. मात्र त्या संघाच्या अगेन्स्ट केलं असताना इथून चांगली कामगिरी करावी लागेल. गोलंदाज तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना महेश कातकरीला आपण पाहतोय. त्याचनंतर या स्पर्धेमध्ये निश्चित आपल्याला पाहायला मिळतील दोस्तीच्या धुनेतील राजा माणूस, अर्थातच औषधीवाडी गावाचे आणबाणशान दत्ता झुगरे यांचं इथे शुभ आगमन झालंय. दादा मी विनंती करू आपण या मंचावरती आपलंही मनपूर्वक स्वागत स्पर्धेमध्ये. धावसंख्या जर आपण बघितली तर टोटल धावा झाल्यात धावफलकावरती 22 घरामध्ये पोहोचले. दहीसर संघाचे फलंदाजी करतात मेन इन येलो अँड मेन इन ब्ल्यू. ऑस्ट्रेलिया वर्सेस इंडिया असा सामना सुरू आहे की काय, हीच आता इथं आपण चर्चासत्र पाहतोय. अगदी या चर्चांची आपण पाहिली ना तर जे सामने आहेत ना ते सामने काळजाला भिडणारे राहतात. कारण यंदाच्या हंगामामध्ये ऑस्ट्रेलिया सरस राहिलेल्या, प्रिव्हियस हंगामामध्ये इंडिया सरस राहिलेल्या, त्यामुळं या मैदानामध्ये काय होईल हे सांगणं थोडं कठीण असणार आहे. 1 बाउन्स बॉल, अगदी छान फटका, फिल्डिंग तिकडे खूप छान, फेकी देखील आपण पाहिली तितकीच चांगली होती, परंतु कलेक्शन थोडंसं खराब राहिलं. धावा घेत असताना फलंदाज अगदी या बॉलवरती धावा आल्या टोटल 2 आणि 2 धावा येत असतात. 24च्या घरामध्ये जाऊन 25च्या घरामध्ये जाऊन पोहोचलेत फलंदाजी करणारे दहीसर संघाचे फलंदाज. मित्रांनो 3 षटकांचा खेळ संपला, जिथे 8.33च्या सरासरीनं धावगती उभारत 3 गड्यांचा मोबदला मोजलाय दहीसर संघानं. राया शिवरायांच्या किल्ल्यांची सफर देशील का, मला दाऊन शिवनेरी किल्ला रायगडावर नेशील का. राया शिवरायांच्या किल्ल्यांची सफर देशील का, मला दाऊन शिवनेरी किल्ला रायगडावर नेशील का. मला दाखवाना राया धावाना करणारा किल्ला, जाऊ जोडीना गोडीना आखाड्या तोरणा किल्ला. थँक्यू सो मच डीजे. तर वरोसे संघाचा संगणक आणि औषधीवाडी संघाचा संगणक
जर आमचा अभ्यास तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लगेच टॉस करण्यासाठी याचे बघा. तर शेवटच्या षटकाचा आपण पाहायला गेलो ना तर पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली होती, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा आल्या होत्या, तिसऱ्या चेंडूवरती देखील 2 धावा आल्या होत्या, चौथ्या चेंडूवरती 2 धावा, पाचव्या चेंडूवरती 1 धाव आली होती आणि 6व्या चेंडूवरती देखील 2 धावा आल्यात. षटक इथे संपलं जाते. 3 षटकांच्या अखेरीस टीमची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचलाय 25 या आकड्यावरती. लॉस ऑफ 3 विकेट, 3 फलंदाजाच्या मोबदल्यात संघ आपण पाहतोय दहिसर ब संघ खूप लांबवरचा प्रवास करून खरं तरी स्पर्धा खेळण्यासाठी वेळेवरती दाखल झाला होता आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना खरं तर आज घरच्या मैदानावरती चेरिवली संघ याच विभागातील एक नामवंत संघ. तर एका साईडला पण पाहतोय दहिसर ब संघ अनिल पारधी अद्यापर्यंत मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. संघाचा ट्रम्प कार्ड खरं तर नेहमीच आक्रमण या फलंदाजच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचं षटक प्रगतीपथावरती अल्पेश कातकरी, अल्पेशला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती श्लोकवरचा षटक हाताळत असताना पहिलाच बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा एसटीचं बाईट, डावेच्या बाहेरून जाणारा अभ्यंतर चेंडू फेकला जातोय आणि अभ्यंतर एका धावेने टीमची धावसंख्येत बदल, धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकीवरती 26 या आकड्यावरती. 26 धावा धावफलकीवरती आपण निश्चित पाहू शकाल. 3 रात्रीमध्ये ज्यांचा अभ्यास आपल्याला ऐकायला मिळाला अक्कजी शेलके मे फ्रॉम चिंचोली, त्यांच्या समेत मनोजी पसाले द व्हाइस ऑफ माथेरान. त्यानंतर मैदानाकडे जाऊया. चांगला चेंडू डिलिव्हरी केला, गोल लेंथवरती चेंडू फेकला, टप्पा पडल्यानंतर सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये दीपक कातकरीला आपण पाहतोय एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये. ज्यानं नुकताच रायगड प्रीमियर लीग गाजवली. पहिलं षटक ज्यानं हाताळलं होतं त्यानं कमालीची गोलंदाजी केली होती, 1-2 सफलता देखील त्यानं मिळवल्या आणि त्यानंतर आपण पाहायला गेलो तर अवघ्या 5 धावा खर्च केला होता. कमालीचं षटक हाताळलं होतं. चौथं षटक श्लोकवरचं आक्रमण केलं जाईल का? अनिल पारधी ऑन स्ट्राईक वरती क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाही. यावेळी आपण पाहायला गेलो तर लेग बायच्या स्वरूपात एक धाव वेगाने कन्वर्ट केली. औषधवाडी संघाचा संगणक आमचा अव्वल जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लगेच आयोजकांशी संपर्क करायचे बघा. औषधवाडी संघाचा संगणक बबन डुमणे, आपण लगेच आयोजकांचे संपर्क करायचे बघा. मॅच तितकीच इम्पॉर्टंट. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पंचांचा इशारा एसीडीचं वाईट, आणखीन एक अभ्यंतर चेंडू फेकला जातोय. गोलंदाज अल्पेश कातकरीला इथून लाईन मात्र चांगली शोधावी लागेल. अद्यापर्यंत आपण पाहायला गेलो 2 चेंडू अभ्यंतर फेकले, 2 चेंडूचा उर्वरित खेळ संपलाय. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. 4 चेंडू मध्ये 1-2 मोठे फटके लगावणार का फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय निलेश पारधी. देखील एक यावेळचा चेंडू फटका भरपूर चांगला, लॉंग ऑन रिझनला टार्गेट केलं जातंय. 1 बाउन्स कंबलिंग फिल्डिंग पाहायला मिळाली. सेकंड शिल्पचं शतरक्षक आपल्याला पाहायला मिळाला, चांगलं शतरक्षण. तिसरीची माग, डोक्याची घंटा, एस धावचीतच्या स्वरूपात आणखीन एक सफलता. फलंदाजी करत असणाऱ्या दहिसर बस संघाला फलंदाज होईल बाद निलेश पारधी. बॅक टू द डगआउट. मावरा घे ये ताजा आहे ताजा, बर्फांचा नाही. थँक्यू. 30 धावा टोटल कार्डवरती इथे झालेल्या आहेत. 30 रन ऑन अ बोर्ड. आम्ही इथे टॉस साठी इन्व्हाइट करतोय, जिथे विनंती आहे हौशाची वाडी आणि वरोसे या संघाच्या संघनायकांना की आपण मंचकावरती यायचं आहे. हौशाची वाडी आणि वरोसे या दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती आहे की आपण यायचं आहे टॉस साठी. चांगला फटका अगदी लॉंग स्टॉपच्या रिझन मध्ये, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 रन. थँक्यू डीजा. 4 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकेवरती जाऊन पोहोचते 34. 34 या आकड्यावरती लॉस ऑफ 4 विकेट. आकाश आज सध्याच्या घडीला आपण पाहायला गेलो तर आर्यस डीजे सध्या फॉर्म मध्ये आपण पाहतोय. आकाश त्यामागचं कारण खरं तर सध्या हल्दी सीझन आपण पाहतोय, नाईट क्रिकेटच्या स्पर्धा आपण पाहतोय आणि त्यामागचं एक कारण आपण निश्चित पाहू शकाल. नाना खंडवी हे खरं तर प्रत्येक प्रेक्षकांच्या मनामध्ये नाव आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला चेंडू डिलिव्हरी केला, डॉट चेंडूचे सांगता होत असताना या चेंडूवरती कोणत्या प्रकारे धाव मिळत नाही. टीमची धावसंख्या स्थिर पाहायला मिळेल 34 या आकड्यावरती.
4 फलंदाज बाद झालेत अद्यापर्यंत आपण पाहतोय. शेवटचं षटक प्रगतीपथावरती अल्पेश कातकरीला आपण पाहतोय. 5 चेंडूचा खेळ संपला अद्यापर्यंत एक चौकार जर आपण पाहिला होता लॉक स्टॉप रिझनला आणि तिथून मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. चेंडू देखील चांगला एक क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यामध्ये आपण पाहतोय चांगली फिल्डिंग विकेट किपरच्या माध्यमातून राहिली आणि त्याच नंतर आपण पाहतोय पंचांचा इशारा एंड ऑफ द ओव्हर. पहिला पूर्वार्ध इथे संपला जातोय. पहिल्या पूर्वार्धानंतर पहिल्या आपमध्ये फलंदाजी करत असणारा दहिसर बसंग जाऊन पोहोचलाय 35 आकड्यावरती आणि बनवायच्या उत्तरार्धामध्ये चेरिवली संघाला अर्थातच विश्वनाथ टीमला 36 धावा डिफेंड केल्या जातील का हे आपण उत्तरार्धामध्ये पाहणार आहोत. कुणी लंका जाळली कशी सीता मिळाली कुणी आणली संजीवनी आई कुणाची अंजनी कुणी लंका जाळली कशी सीता मिळाली कुणी आणली संजीवनी आई कुणाची अंजनी. तर चला वरोसे संघाचा संगणक आणि औषधवाडी संघाचा संगणक आपण टॉस करण्यासाठी लगेच यायचे बघा. आज खरं तर थोडीसा उशीर या सामन्याला पाहायला मिळाला. दुसरा सामना जरूर आपल्याला पाहायला मिळणार होता मात्र थोडीसा उशीर औषधवाडी टीमला आपण पाहिला आणि त्याच नंतर वरोसे संघ अगदी वेळेवरती उपस्थित झाला होता. वसीम शेख या साहेबांच्या पवित्र शुभास्ते खरं तरी त्या टॉस केला जातो. एका साईडला वरोसे संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट केलेला याच विभागातील औषधवाडी संघ तर टॉस इथे केला जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. वासिम शेख खरं तर मुंबईहून इथपर्यंत पोहोचलेत आणि त्या नाणेफेकी जिंकले वरोसे टीमनं. वरोसे टीम आपण नाणेफेकी जिंकले. एकंदरीत आमच्या आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन तर खूप चांगलं आहे कारण की पहिल्यांदा नाईट मॅच झालेली आहे म्हणून इथं खूप चांगलं आयोजन आहे. थँक्यू सो मच. आपण नाणेफेकी जिंकले. आपला निर्णय काय असणार या? आम्ही पहिली बॅटिंग घेणार. बॅटिंग प्रथम फलंदाजीचा एक धाडसी निर्णय स्वीकारलाय. आपल्या समोर औषधवाडी संघ अर्थातच बबन डुमणेचा संघ खेळणाऱ्या कितपर्यंत धावा बनवण्याचा प्रयत्न असणार आहे? 40-50 धावा करण्याचा प्रयत्न करू आम्ही. थँक्यू सो मच. वरच्या टीमला देऊया खूप सारे शुभेच्छा. जाऊया आपण औषधवाडी टीमच्या संघनायकाकडे. एकंदरीत बबन आपल्या या आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन तर खूप छान आहे. आम्हाला थोडा उशीर झाला. आम्ही माफी मागतो या स्पर्धेमध्ये कारण टाईम आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे. तर आयोजन खूप छान आहे. थँक्यू. देऊया दोन्ही संघांना खूप सारे शुभेच्छा. दोन्ही संघ एकाच ताकदीचे पाहायला मिळतील. वरोसने त्यांच्या अगेन्स्ट केलं असताना आपला संघ पाहायला मिळेल औषधवाडी संघ. ऐकूया कॉम्बॉक्स मध्ये आकाश छलके यांचा अभ्यास मेन फ्रॉम चिंचवली. थँक्यू. जंगल ज्वाला परी मराठा पर्वत श्रेष्ठ उठला रे या वनव्याच्या अडहंद घडीला आता अडसर कुठला रे. वनवा पेटला मैदानाच्या आतमध्ये. अगदी एक सुंदर असा सामना आपल्या सगळ्यांच्या भेटीला जिथे अच्छा रजनीमधील साखळी सोडत मधील हा दुसरा सामना आपण पाहतोय. जिथे पहिला सामना जिंकला तो संघ ठरला कळवते मोकाशी आणि त्यानंतर वरोसे आणि हौशाचीवाडी हा सामना पेंडिंग आहे. यथोक्रमे तिसऱ्या क्रमांकाचा सामना आपण पाहतोय. संघाला आज ज्यांनी सपोर्ट केलं तर दहिसर आणि चेरवली या दोन संघांच्या दरम्यान पहिला आपचा खेळ अगदी 35 बनवत 36चं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे आणि 36चं टार्गेट घेऊन मैदानाच्या आतमध्ये आपण दीपक कातकरी या फलंदाजाला पाहू शकतो आणि त्याच्या अगेन्स्ट खेळताना अगदी आपण इथे पाहतोय विश्वनाथ जाधव. इथे आपण पाहतोय वसीम शेख या मान्यवरांकडून स्पर्धेसाठी 1111 रुपये आम्हाला देण्यात आलेला आहे. आम्ही त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून आभार व्यक्त करीत आहोत. क्या बात आहे, क्या बात आहे. हा चेंडू तितकाच छान गुडलँड स्पॉटला हा आपण पाहतोय. एक दमदार चेंडू पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर अगदी चेंडू निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. एक दर्जेदार असा चेंडू आपण पाहतोय. 2 चेंडू सलग डॉट
आपण इथे पाहतो क्या बात आहे, ही सुरुवात होणं खूप गरजेचं आहे. लो स्कोरिंग मॅचमध्ये अशी सुरुवात झाली ना की मग ते सामने तितकेच उत्कंठावर्धक, प्रेक्षक वर्गाला नक्कीच आनंद देणारे सामने होऊन जातात. टीमची धावसंख्या एक आपण धावफलकावरती पाहतोय. वाईटच्या स्वरूपात ही धाव आली आणि त्यानंतर नुकतेच आपण डॉट बॉल पाहतोय. प्रत्येकी बॉलवरती आपण पाहतोय हे डॉट चेंडू चाललेले आहेत. वाईटचा इशारा पंचांकडून. अतिरिक्त रन पुन्हा एकदा खर्च करत असताना टीमच्या टोटलमध्ये धावा वाढत चाललेल्या आहेत. जाऊन पोहोचलेली धावसंख्या एकूण 2 या धावांकावर. 2 रन्स टोटल कार्डवरती संघाची. यावेळचा बॉल हवेमध्ये खूप छान फटका, गॅप मधून बॉल एक्झिक्यूट आउट ऑफ दी पार्क. लॉंग ऑफला उडवलाय आणि बॉल जातोय सीमारेषा पार. चौकार. तुझ्या हाताने अंग भरून दे, सुखा दुःखाची साथी तुझी होणार, हाय तुझ्या हाताने घास भरून दे. क्या बाद आहे. काय फलंदाजी आता. अगदी डॉट बॉल खेळल्यानंतर बॅकअप कसं द्यायचं याचं उत्तम उदाहरण इथे दाखवत असताना खेळाडू. हॅट्रिक साठी ते पारितोषिक आलेले. कसले हॅट्रिक कमवा मारा आणि कालूशेठ बुरागडे यांच्याकडून 500 रुपये तुम्ही कमवाय, अशी त्यांची एक आपण पाहतोय पारितोषिकाची ही मेजवानी त्यांनी खेळाडूंसाठी इथे उपलब्ध केलेल्या. नितेश पारधी पहिलं षटक. वाईट 3 फेकले, 1 चौकार खाल्ला, 4 चेंडू त्यानं डॉट खेळवल्यात. शेवटचा अंतिम बॉल आता टाकण्यासाठी तो सज्ज असेल. क्या बाद आहे. इथे पहा आज चेंडू आपण पाहतोय अगदी कुठल्या प्रकारची मोठी धाव दिली नाहीये आणि अशा पद्धतीनं 1 धाव येत असताना टीमला जाऊन पोहोचवलेला आहे. 8च्या घरामध्ये 8 रन ऑन बोर्ड. 8 धावा धावफलकावरती इथे लागले असताना दीपक कातकरी या सगळ्या धावा आपल्या खरं तर खात्यामध्ये जमा केल्या आणि वाईटच्या धावा अतिरिक्तच्या स्वरूपात आल्या असता हे षटक इथे संपलं जातं. पहिल्या षटकाचा खेळ झाल्यानंतर टीम 8च्या घरामध्ये. तर बिलवले टीम जर आले असतील तर इथं व्यासपीठावरती कप्तानला उपस्थिती दावायची. त्याच्यानंतर कलवे मधुकरचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. कल्ले टीम जर आले असतील तर त्यांनी देखील उपस्थिती दावायची आणि त्याच्यानंतर जर पाहिले तर कोपरे टीम आणि वाघेरा टीम हे देखील आले असतील तर त्या प्रत्येक संघ जर आले असतील ना तर फक्त आमच्या इथं येऊन उपस्थिती दावायची आहे. कारण याच्या नंतरची मॅच आपल्याला पाहायला भेटेल ओरसी विपक्ष औषधची वाडी या 2 टीम मध्ये लढत पाहायला मिळेल. आपल्यासोबत मायक्रोफोन वरती जोडले गेलेत आकाश शेलके मेन फॉर्म चिंचवली और टू कॉमेंट्री बॉक्स. क्या बाद आहे. सागर पारधी आता इथून षटक टाकण्यासाठी अगदी 9च्या सरासरीने चालायचा. 8 धावा खर्च केल्या गोलंदाजानं. मनाचा व्यवहार जपणारा धनाचा हिशोब कधी ठेवत नसतो. इथं आपण जर पाहिलं ना तर विकेट ठेवत या गोष्टी सिद्ध केलेल्या आहेत खेळाडूंनी. दीपक कातकरी, विश्वनाथ जाधव इथून खेळण्यासाठी तयार होतील. सागर पारधी इथे आपण पाहतोय या अगदी गोलंदाजीसाठी दीपक कातकरी आणि विश्वनाथ जाधव हे 2 फलंदाज सलामीचे आणि या खरं तर फलंदाजांना अगदी मैदानामध्ये खेळत असताना ओपनिंग पेअर आहे टीमची. चेंजेस आहेत थोडेसे आणि सुनील पारधीला आता इथून गोलंदाजीसाठी इन्व्हाइट केलं जात आहे. धावा चोरत असताना अगदी आपण फलंदाजांना पाहू शकतो. इथे पहा हा फटका अगदी चांगला. 4 रन इथे प्राप्त करताना चौकार मिळतोय टीमला. एकूण 12 पर्यंत टीम या चौकारासह आपण पाहतोय. आता पुढे सरसावली जात्या आणि धाव फलकावरती टोटल कारवरती 12. संदीप खंडवे आले आमचे एक उत्कृष्ट डीजे वादक आणि नाना खंडवे यांचे हे खरं तर छोटे बंधू नाही, ही छोटी बंदूक आहे. अगदी या बंदुकीतून गोळ्या निघायला लागल्या ना
फायरिंग. आता बघाच तुम्ही डीजे कसं वाजेल. 4 बेस 4 टॉप डीजे वाजताय. डीजेच्या तालावर सारं गाव नाचत आहे. सारं गाव नाचत आहे. क्या बात आहे. ऐकलं असेल ना संगीत. संदीप आहेत. धावा झालेत टोटल 13 रन ऑन अबोर्ड. 13 धावा. धाव फलकावरती 3 चेंडू फेकले गेलेत. 5 धावा आतापर्यंत खर्च झालेल्या आहेत आणि 5 धावा खर्चिक घालत असताना आपण टीमची धावसंख्या 13 पर्यंत येताना इथे जरूर पाहतो. गोलंदाज आपण इथून पाहतोय तयार होईल. हाफ ट्रॅकरचा बॉल अगदी लीडिंग एज अँड अंपायर्स फिंगर गोज ऑन आय. विकेट डाऊन. फलंदाज बाद. कॉटन बॉल आणि हा धक्का टीम चेरवलेला. क्या बात आहे. अग्री गोयांचे कुलस्वामींनी एकविराईचं संगीत ऐकवलंय. त्या अगदी आयुष्य जगताना एकविराईचा भक्त असेल ना त्याला खरं तर जगताना कुठल्याही खरं तर मागणीची कमी पडत नसते आणि कुठल्याही खरं तर गोष्टीची कमी पडत नसते. ज्याच्या शिरावरती आईचा हात आहे. क्या बात आहे. अजून एक विकेट. हुकला तो संपला आणि लिडिंग एज लागत असताना अजून एक मोरा टिपलाय. फलंदाज बाद होत आहे. लाड लाड करून मला नेला शिर्डीला. साईनी नेला शिर्डीला. लाड लाड करून मला नेला शिर्डीला. साईनी नेला शिर्डीला. नेलं शिर्डीला बाबानी नेलं शिर्डीला. नेलं शिर्डीला बाबानी नेलं शिर्डीला. थँक्यू. आपल्या आज मंचावरती आपण पाहतोय स्पोर्ट्समन स्पिरिट जपणार आणि सगळ्या खेळांवरती अगदी जीवापाड प्रेम करणार आपल्या आदिवासी समाजातील कल्पेश कांबडी साहेबांचं इथं आगमन झालेलं आहे. आमच्या आयोजक स्थानी आहेत. आम्हाला अगदी या स्पर्धेचे आयोजक आहेत आणि आज त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. किशोर नारकर साहेब देखील आलेले आहेत. खास करून ओ हो क्या बात आहे. हॅट्रिक संपादन. हॅट्रिक दुर्मिळ गोष्ट आहे ती ते आपण पाहतोय साध्य करत असताना एक चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. लो स्कोरिंग मॅच सुनील पारधीनं त्या मॅच मध्ये भरलाय एक वेगळाच रंग. फलंदाज बाद. तुझा कारल्याचा डोंगर यो सजलाय. नवरात्रीचा सण आयलाय. क्या बाद. काय गोलंदाजी सुनील पारधीची. अगदी विश्वनाथ जाधव, सुनील कातकरी आणि आता करण कातकरी अशा 3 फलंदाज त्याने टिपल्या. आयुष्य पण असा एक प्रकारचा खेळच आहे मित्रांनो. खेळच तो अगदी हुकला तो संपला आणि जरी हुकलो आपण ना तरी खेळावं लागतं आणि जगावं लागतं. अगदी तसा खेळ आहे. जगदीश खेबुडकर सरांनी म्हटलेलं आहे एका कवितेमध्ये की अफाट अशा मैदानी तू वेशी वेळोवेळी डाव तुझा येताच जमविषयी आपली जपून खेळी. काळ गरी बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी आणि भवताली तव झेल घ्याव्या जो तो फासे टाके. अगदी हे फासे टाकले होते. 3 चेंडूंवरती 3 विकेट संपादन केलेले आहेत. कल्पेश कांबडी या आमच्या नक्कीच आयोजकांचं आगमन झालेलं आहे. यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ॲथलेटिक्स आहेत आणि ॲथलेटिक्स कुठल्या फील्डमध्ये तर नक्कीच आपण पाहतोय आपण त्यांना पाहिलेलं आहे की रनिंगमध्ये अनेक सारे मेडल्स त्यांनी कमावलेले आहेत आणि आपल्या समाजाचं नाव त्यांनी खरं तर उंचावरती नेलेलं आहे आणि इतकंच नाही नॅशनल चॅम्पियन ते झालेले आहेत. अगदी त्यांचं आगमन झालेलं आहे. एक चांगले स्पोर्ट्समॅन आज आपल्या स्पर्धेसाठी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं आम्ही नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतात आणि त्यांना जर आपण पाहिलं ना वाजेपूरचे मिल्खा सिंग म्हणून देखील संबोधलं जातं. अगदी त्यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही स्वागत करीत आहोत. एनर्जी ड्रिंक त्यांच्या माध्यमातून आपल्याला देण्यात आलेलं आहे या स्पर्धेसाठी. सागर पारधी 3रं षटक. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे. अगदी तिखट सामना आपल्या सगळ्यांना इथे पाहायला मिळत. लो स्कोरिंग मॅच आणि ती तुल्यबल्य मॅच. धावा सोडण्याचा धाडस तिकडे. अगदी
आता एकेरी आणि दुहेरी धावांना प्राधान्य देतात. 15च्या घरामध्ये पोहोचलेत. अजून 21 हव्यात जिंकण्यासाठी. 36चं टार्गेट आहे. आणि इथून जर पाहिलं दीपक कातकरी एकतर्फी एकटा किल्ला लढवतोय. सिंगल डबल चौकार डॉट बॉल तो खेळला जरूर आहे, परंतु मैदानामध्ये तळ ठोकून तो उभा आहे. आणि जोपर्यंत दीपक आहे तोपर्यंत इथून या संघाचा दीपक विजणार नाहीये याची सगळ्यांनाच आपण पाहतोय आशा आकांक्षा आहे. 2 चेंडू फेकलेत सागरनं. एक जबरदस्त गोलंदाजी त्यानं इथे हाताळली. 2 मध्ये 2 खर्च केल्यात. कुठल्या प्रकारची सफलता नाही. समीकरणमध्ये चेंजेस आपण पाहिलं तर इथून उर्वरित चेंडूगणित समीकरण उरलेलं आहे. आता इथून 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी 21 धावांची गरज आहे. ही धाव चोरली आहे. एका धावेनं आपण पाहतोय धावसंख्या फलकाला पुन्हा एकदा एक नवा आकार. एकूण धावा 16 धाव फलकावरती. उर्वरित 9 चेंडू आणि 20 धावांची गरज. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे. असं वाटलं की 36चं टार्गेट आहे. अक्षरशः 1 साइडेड 3 ओव्हरमध्ये चेस करतील की काय, परंतु नाही. समोर दहिसर संघ खेळतोय आणि दहिसर संघाची एक दर्दनाक गोलंदाजी. जिथे 3 विकेट पडल्या ना तिथेच सामना फसलेला आपल्या सगळ्यांना पाहायला मिळालेला आहे. आता उर्वरित चेंडू बाकी आहेत मित्रांनो 9 आणि 9 चेंडूमध्ये गरज आहे 20 धावांची. आज प्रेक्षक वर्गाची देखील खूप छान उपस्थिती पाहायला मिळते. दर्दी प्रेक्षक आहेत आणि आज एवढी कडाड्याची थंडी आहे तरी देखील आल्या. त्या प्रेक्षक वर्गाचं देखील आम्ही स्वागत करू आणि त्यांच्यासाठी नक्कीच सुवर्ण संध्या. तुमच्यासाठी आम्ही एक लकी ड्रॉ ठेवलेला आहे. लकी ड्रॉ मधून विजेत्या प्रेक्षकाला मिळणार आहे स्पोर्ट्स सायकल. चांगला फटका आहे परंतु फिल्डर बॉल खाली आणि मिड विकेटच्या रिजन मध्ये 1 मोर विकेट फॉलिंग डाऊन. जलबादच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. धक्का क्रमांक 4 टीम चेरोलीला. सोळा धावा टोटल कार्ड वरती आता इथे लागलेल्या आहेत. 16 रन ऑन बोर्ड. सामना रोमांचक मोड वरती. तुल्यबल्य असा सामना. प्रेक्षक वर्गाच्या काळजाचे ठोके चुकावणारा सामना. ऊन सावलीचा सामना. भरती ओहोटीचा हा सामना आज सगळ्यांना अद्भुत आनंद देऊन जातोय. काय घडेल काय बिघडेल येणारी काल आणि वेळ सगळं काही सांगेल. मॅच मध्ये काय घडेल हे पाहण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊ. एका बाजून फटके पाहण्यासाठी बेताद आहेत, उत्सुक आहेत. दीपक कातकरीतून जेवढे जास्त चेंडू खेळेल ना तितकं मी म्हणेन संघाचं नक्कीच भविष्य असणार आहे. त्याच्यावरती त्यांचं भवितव्य डिपेंड असणार आहे. पहा एक धाव घेतलेली आहे. दुसऱ्या धावेसाठी जाण्याचा निर्णय आहे आणि तीही धाव पूर्ण होती. तिसऱ्या धावेचा प्रयत्न राहील का, जरूर नाही. 2 धावेवरती समाधान. 2 धावेनं समीकरणामध्ये चेंजेस. 18च्या घरामध्ये जाऊन पोहोचतायत. 18 रन ऑन बोर्ड आतापर्यंत टीमच्या टोटल कार्डवरती आपण इथे धावा बघतोय. छान अशी धावसंख्या आपण पाहतोय. 18 धावा झाल्यात टोटल टीमच्या टोटल कार्डवरती लागलेल्या धावा 18. शेवटचा अंतिम बॉल या षटकातील. सामन्यामध्ये रोमांचकता. उर्वरित अजून 18 धावांची गरज आहे चेंडूंमध्ये. 7 चेंडू 18 धावा. एखादा मोठा फटका येणं खूप महत्वाचं आहे टीम चेरोलीसाठी. अन्यथा नाही. अन्यथा या मॅच मधून हात गमवावे लागतील यात मात्र शंका नाही. काय घडेल काय बिघडेल. जादूच्या आकड्यांचा खेळ. ज्या खेळाने तुम्हाला सर्वांना वेळ लावलाय तो हा खेळ. ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी इज अ क्रिकेट. ओव्हर द विकेट ना बॉल. गुड लाईन स्पॉटला टी बार चेंडू. टप्पा पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये आणि अजून एक निर्धाव बॉल. मॅच मध्ये रोमांचकता. षटक संपेल 3रा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावा 18. एकूण 4 गड्यांचा मोबदला चेरवली. थँक्यू सो मच आकाश. तरी ते आपण एक सन्मान सोहळा घेणार आहोत बघा या स्पर्धेखरे. तर आपण पाहतोय जे चिरोबा क्रिकेट संघ वाजेपूर 3D आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तरी ते सन्मान केला जाईल. तर कामलेश शेट यांचा इथे सन्मान केला जाईल. मुंबई त्यांना मी विनंती करतो आपण या इथे त्यांचा सन्मान केला जाईल. या स्पर्धेचे सर्व आदरणीय बुधाजी आंबेर यांच्या पवित्र शुभ हस्ते इथे त्यांचा मान सन्मान केला जाणार आहे. खरं तर आपण पाहतोय एक चांगले व्यक्तिमत्व कामलेश शेट मुंबई मॅनेजर आहेत आणि त्याचनंतर खरं तर या स्पर्धेला देखील त्यांनी वेल दिला. वेल काढून या स्पर्धेला त्यांची उपस्थिती आपल्याला आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळाली. आजची रात्री म्हटलं तर या स्पर्धेतील 4थी रात्र आपल्याला पाहायला मिळते. तर मी विनंती करतो या स्पर्धेचे सर्व आदरणीय बुधाजी आंबेर यांना मी विनंती करतो की आपल्या पवित्र शुभस्थिती मान्यवरांचं स्वागत करायचं आहे. मायाची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प आणि या स्पर्धेचे एक गोड आठवण, एक सन्मान चिन्ह देऊन इथे मान्यवरांना स्वागत केलं जात आहे. त्यानंतर स्वागत असणाऱ्या
पद्माकर निरगुडा साहेब भागेरा यांचा देखील इथे सन्मान केला जाणार आहे. शिमगा भांगारे आमच्या या स्पर्धेचे दमदार आयोजक, त्यांचे खरं तर साडू, त्यांचा इथे सन्मान केला जाईल. मी विनंती करतो भूताजी आंबीर साहेबांना की आपल्या पवित्र शुभास्थिती मान्यवरांचं स्वागत करायचं आहे. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प आणि या स्पर्धेची गोड आठवण खरं तर एक सन्मान चिन्ह देऊन इथे मान्यवरांना स्वागत केलं जाते. पाहुण्यांच्या लूट गर्दी आजच्या रात्रीमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. त्याच नंतर सन्मान असणाऱ्या भाऊ ठाकूर त्यांचा देखील इथे सन्मान केला जाणार आहे. वाजीपूर गावचे ते जावं आहेत, तर देखील त्या सन्मान केला जाणार या स्पर्धेसाठी आपण खरं तर बेरीत वेळ काढून या स्पर्धेला भेट दिली. पुन्हा एकदा स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. भूतजी जी आंबीर यांना मी विनंती करतो आपल्या पवित्र शुभास्त्या मान्यवरांचं स्वागत करायचे. भाऊ ठाकूर वाजीपूर गावचे ते जावं आहेत आणि त्यांची देखील उपस्थिती चौथ्या रात्रीमध्ये आपल्याला मंचावरती पाहायला मिळाली. जे चेरुवा क्रिकेट संघ वाजीपूर त्रेडी आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक 2024 जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. ऐकूया आकाश शेलकेचा आवाज, द बॉयज ऑफ चिंचोली. थँक्यू. पहिलाच बॉल वरती गणेश उघडा आले आणि त्यांनी विकेट संपादन केलेल्या. कहाणी में एक और ट्विस्ट. गोलंदाजीची ताकद, आकडे मोठे आले नाहीत, डॉट बॉल जास्त आलाय, विकेट जास्त पडला आणि विकेट जास्त पडल्या कारणास्तव या मॅच मधून आता कुठेतरी हात गमवावे लागतात की काय, हसीत चित्र इथे उमटली गेलेले आहेत. अल्पेश आलेत 7व्या क्रमांकावरती. उर्वरित 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 5 चेंडू मध्ये इथे गरज आहे 18 धावांची. 5 चेंडू 18 धावा. सामना रोमांचक बोर्डवरती, सामन्यामध्ये उत्कंठा निर्माण झालेल्या. सामना आपण जर पाहिलं तर अर्धा पल्ला त्यांनी आतापर्यंत एवढ्या चेंडू मध्ये पार केलेला आहे आणि तेवढाच पल्ला आता त्यांना इथून उर्वरित 5 चेंडू मध्ये पिळायचा. फुल टॉस बॉल खेळलेत ऑन साइडला, तिकडे ऑन साइडला फिल्डर काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये 1 रन कंप्लीट. वेगानं दुसऱ्या धावेसाठी गेलेत, तीही धाव पूर्ण. हलवार पडे धावा आता आपण पाहतोय 20च्या घरामध्ये एकूण 20 आकाश अजून एक इथे सन्मान सोहळा घेणार आहोत बघा. औषधीवाडी गावाचं खरं तर एक दमदार नेतृत्व, दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आदरणीय दत्ता झुगरे साहेबांचा इथे सन्मान केला जाईल. खरं तर त्याने देखील वेळेत वेळ काढून स्पर्धेला भेट दिली आणि औषधीवाडी गावचा खरं तर एक सुपरस्टार खेळाडू म्हणून त्यांना आपण निश्चित पाहत होतो आणि आज खरं तर पॅकरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. औषधीवाडी गावचे एक दमदार नेतृत्व, दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आदरणीय दत्ताजी झुगरे साहेबांचा इथे मान सन्मान केला जातो. या स्पर्धेचे सर्व आदरणीय बुधाजी आंबीर साहेबांच्या पवित्र शुभ असत्या, मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प आणि या स्पर्धेची भेट आठवण एक सन्मान चिन्ह देऊन खरं तर इथे मान्यवरांना इथे गौरवण्यात येत आहे. कॉम्बॉक्स मध्ये जाऊया. क्या बात आहे. सामना आता आपण पाहतो एक वेगळाच खरं तर लयाला आलेला आहे. 2 सलग वाईट पडले, 2 धावा आल्या. एकूण धावफलकावरती आपण 22 धावा पाहतोय. 36चं टार्गेट पाहिजे. 14 बॉल बाकी आहेत, अजूनही 4. एखादा मोठा फटका मॅचला कलाटणी देईल, एखादा मोठा फटका मॅच मध्ये रंग भरेल, एखादा मोठा फटका मॅच मधली रोमांचकता अजून वाढवेल. काय घडेल काय बिघडेल हे सांगणं कठीण आहे. सामना जर मैदानामध्ये आपण बघितला ना तर लपंडाव खेळतोय सामना. अगदी आपण जर पाहिला ना, कधी बाजू दहिसरच्या पक्षामध्ये वळत्या तर कधी बाजू चिरवलीच्या पक्षामध्ये वळत्या. आता येणारे 2 वाईट बॉल अगदी तेच सांगून गेलेले आहेत आणि मॅचला मोमेंटो कदाचित प्राप्त होईल की काय असे आता चिन्ह दिसत आहेत मैदानामध्ये. हा चेंडू चांगला आहे असं आम्ही होऊ देणार नाही आहोत. आम्हाला देखील जिंकायचं आहे. आम्ही आतापर्यंत केलेला संघर्ष अगदी आमच्या नक्कीच कसोटीच्या काळामध्ये आम्हाला चांगला प्रयत्न आणि चांगलं मेहनत आणि त्यानंतर चांगला फल देऊन जाईल हे सांगत असताना गोलंदाजी गणेश उघड्याची. शेवटचा अंतिम षटक फेकतोय तो. आतापर्यंत खर्च केल्यात टोटल 5 धावा, 1 गड्याचा मोबदला त्यानं नक्कीच प्राप्त केलेला आहे. आता उर्वरित 3 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 13 धावांची. 3 चेंडू 13 धावा. मोठा हिट हवाय टीमला. ऑन स्ट्राईक नाही नाही नाही. गोलंदाजी दमदार आहे, गोलंदाजी धमाकेदार आहे आणि गोलंदाजी दर्जेदार आहे. या गोलंदाजीमध्ये तिखटपण आहे, या गोलंदाजीमध्ये काटे आहेत आणि ते काटे आता टोचतायत चिरवली संघाला. अल्पेश कातकरी 2 चेंडू सलग डॉट खेळलाय. संघ बॅकफुट वरती 2 मध्ये हवा 13. वन्स अगेन 1 मोर डॉट बॉल. मॅच वरती पकड केली निर्माण गोलंदाजी करणाऱ्या दहिसर बी या संघानं. जबरदस्त गोलंदाजी, वाइल्ड फाइट, लो स्कोरिंग मॅच होती परंतु मॅचला एक वेगळेच रंग आज त्यांनी भरलाय आणि जबरदस्त लढलेले आहेत ते.
बागफुटला जाऊन पंच केला फाईनच्या रिझन मध्ये फिल्डर तिकडे बॉलला अडवताना आपण पाहू शकतो आणि अशा पद्धतीनं मॅच जिंकलेल्या हा सामना जिंकलेला टीम दहिसर संघानं वेल प्लेड कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू डीजा. तर इथे अजून एक सन्मान असणार आहे बघा. खरं तर आपण पाहतोय आपल्या समाजातील एक दमदार व्यक्तिमत्व आदरणीय गणपतदादा बारगडा यांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. निश्चित आपण पाहतोय पेशाने ते पत्रकार आपण पाहतोय आणि त्याच दरम्यान आपण पाहायला गेलो ग्रामपंचायत मालडुंग्याचे सदस्य म्हणून सध्याच्या घडीला आपण पाहतोय. तर दादांना मी विनंती करतो आपण या आपला देखील या स्पर्धेमध्ये मान सन्मान केला जाईल. एक दमदार नेतृत्व खरं तर आपल्या समाजासाठी नेहमीच त्यांचं मोलाचं योगदान लाभलं जातं आणि त्याचप्रमाणे एक तरुण पिढीला त्याच्या माध्यमातून चांगला प्लॅटफॉर्म निर्माण देण्याचा प्रयत्न सातत्यानं आपण पाहतोय. ते आमच्या दमदार नेतृत्व तडपटी गावाची एक नवीन ओळख अर्थातच गणपतदादा बारगडा इथे त्यांचा इथे मान सन्मान केला जातोय. स्पर्धेचे सर्व भूताजी दादा आंबीर त्यांच्या समेत आपण पाहू शकाल धनंजय शेठ पाटील याच्या पवित्र शुभास्ती इथे मान सन्मान केला जातोय. मायाची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प आणि या स्पर्धेची भेट आठवण एक सन्मान चिन्ह देऊन खरं तरी त्या मान्यवरांना सन्मानित केलं जातोय. चांगलं